नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात कमी खर्चात बंपर नफा देणारे जिऱ्याचे असे 6 सर्वोत्कृष्ट जे रोगप्रतिकारक वाण आहेत त्यांची माहिती सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम जवळ आला की आपल्या मनात एकच विचार येतो की यंदा असं कोणतं पीक घ्यावं जे कमी खर्चात आणि कमी पाण्यात आपल्याला बंपर नफा मिळवून देईल. तर याचं उत्तम उत्तर आहे मध्ये जिरे लागवड. जिऱ्याला बाजारात नेहमीच चांगली मागणी असते आणि भावही कडक असतात. पण जिरे शेतीतून गब्बर नफा मिळवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे योग्य वाणाची निवड. कारण जिऱ्यावर मर आणि भुरी रोगाचा धोका जास्त असतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिऱ्याच्या अशा टॉप सुधारित आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जे तुमच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. 1 नंबरचं वाण आहे गुजरात जिरे 4 म्हणजेच GC4. शेतकऱ्यांची पहिली पसंती मित्रांनो. जर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा वाण अत्यंत लोकप्रिय आहे. या वाणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे हा मर आणि भुरी या घातक रोगांना बऱ्याच अंशी प्रतिकारक आहे. पेरणीनंतर साधारण 110 ते 115 दिवसात हे पीक काढणीस तयार होते. याचे दाणे एकदम टपोरे आणि दिसायला आकर्षक असतात. जर तुम्ही याची लागवड केली तर तुम्हाला प्रति हेक्टरी 8 ते 10 क्विंटल इतकं दर्जेदार उत्पादन सहज मिळू शकतं. त्याचप्रमाणे दुसरं वाण आहे RZ19. बाजारात हमखास भाव देणारा वाण. हा वाण राजस्थान कृषी विद्यापीठाने खास जिरे उत्पादक पट्ट्यासाठी विकसित केला आहे. या वाणाची रोगांशी लढण्याची क्षमता खूप मजबूत आहे. या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या जिऱ्याला बाजारात व्यापारी डोळे झाकून चांगला भाव देतात. यापासून तुम्हाला प्रति हेक्टरी 9 ते 11 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं. तिसरं वाण आहे RZ209. नवीन आणि जोमदार वाण. जर तुम्हाला आधुनिक आणि जोमदार वाढ होणारा वाण हवा असेल तर RZ209 हा एक उत्तम पर्याय आहे. हा वाण सुद्धा मर आणि भुरी रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. 120 ते 125 दिवसात तयार होणाऱ्या वाणापासून योग्य खत आणि पाण्याचे नियोजन केल्यास प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत विक्रमी उत्पादन घेता येते. चौथं वाण आहे गुजरात जिरे 3 म्हणजेच GC3. कमी कालावधीचा हुकमी एक्का. शेतकरी मित्रांनो, हा वाण आहे. जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल किंवा तुम्हाला कमी दिवसात येणारे पीक हवे असेल तर गुजरात जिरे 3 हा वाण निवडावा. हा वाण कोरड्या हवामानाला उत्तम प्रतिसाद देतो आणि अवघ्या 100 ते 105 दिवसात काढणीस येतो. यापासून प्रति हेक्टरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते. पाचवं वाण आहे RZ223. रोगांना कडक प्रतिकार. हा जिऱ्याचा आणखी एक सुधारित वाण आहे जो विशेषतः मर रोगाला जास्त प्रतिकार करतो. ज्या भागामध्ये जमिनीतून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो तिथे हा वाण वरदान ठरतो. 110 ते 115 दिवसांच्या या वाणापासून प्रति हेक्टरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन अपेक्षित असतं. सहावं वाण आहे जिरे 1 आणि जिरे 2 म्हणजे GC1 आणि GC2. जुने पण हक्काचे वाण. हे दोन्ही वाण जुने असले तरी अनेक भागात अजूनही शेतकरी विश्वासाने याची लागवड करतात. यांचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असून हलक्या ते मध्यम जमिनीतही हे वाण 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देऊन जातात. जाता जाता शेतकरी बांधवांनो एकच की वाण कोणताही निवडा पण पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करायला अजिबात विसरू नका.
पेरणीआधी बियाणाला थायरम किंवा बाविस्टीन हे बुरशीनाशक 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात नक्की लावा. यामुळे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रोगांपासून तुमच्या पिकाचे 100% संरक्षण होईल. तर मित्रांनो, ही होती जिऱ्याच्या टॉप सुधारित वाणांची माहिती. तुम्हाला यंदा यापैकी कोणत्या वाणाची लागवड करायची आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. आणि शेतीविषयक बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलवर दररोज शेतीविषयक बाजारभाव देखील सांगितले जातात, तेव्हा शेतीविषयक बाजारभाव देखील वेळच्या वेळी पाहत जावा. धन्यवाद.